24 NIN न्यूज इंडियन नांदेड़ में सभी दर्शकों का स्वागत है। आज हम नांदेड़ के दौरे पे निकले हैं। हमारा मकसद ये है निकलने का कि जो नांदेड़ के अलग अलग प्रभाग है, जैसा कि आज प्रभाग नंबर 3 में बसंता नगर पर हम मौजूद है और यहाँ के लोगों को मिलने वाले हैं, उनकी राय जानने वाले हैं कि वो किस मुद्दों पे वोट डालने वाले हैं, क्या उनके मुद्दे रहेंगे। जैसा कि हम देखते हैं कि ये वोट हर गली गली का हो रहा है, ना कोई आमदार का, ना कोई खासदार का, ना हो रहा है पूरे शहर का हो रहा है। लेकिन पूरे शहर में टोटल 81 उम्मीदवार चुन के आने हैं जो कि महानगर पालिका में अपने तौर पर हम लोगों की नुमाइंदगी करेंगे, यानी कि हम लोगों के रिप्रेजेंटेटिव का काम करेंगे। और हम कितने जिम्मेदार लोगों को वोट देने वाले हैं, कौन से पार्टी के लोगों को देने वाले हैं, अपक्ष के लोगों को देने वाले हैं, चलिए जानते हैं जनता की अपनी जुबानी। मैं अहमद शेख 24 NIN से सभी दर्शकों से और एक छोटी सी साथ में अपील करता हूं कि ये न्यूज़ को लाइक करें, शेयर करें और ज़्यादा से ज़्यादा फॉलो करें। पिछले साल जो काम करे, जो बाजी नगर सेवक थे पहले संधू भाई गाड़ी वाले, उन्होंने भी हमारे एरिया में अच्छे खासा काम करे वाला है। वैसे अगर अच्छे नगर सेवक मिले तो उनको वोट देंगे हम, है आशा हमारे को अगले वालों से। ऐसा इस बार भी आप उन्हीं को वोट देना चाह रहे हैं? पिछले बारे में जो स्ट्रीट लाइट का था, जो हमारे एरिया में एक बोर मंजूर करा के दिए जनता के वास्ते, पानी की समस्या दूर हो गई। अभी कभी भी एनी टाइम कभी उनको कॉल करो तो स्ट्रीट लाइट का काम करते, या डीपी का कभी फ्यूज चलेगा तो भी हम छोटी से छोटी बात उनको बोलते। बहुत सारे काम करे ऐसे। जो भैया ने बोले वही हमको मालूम है, भैया जो बोलेंगे वही हम करेंगे। नहीं, भैया बोलेंगे हम करेंगे उस पर डिपेंड नहीं रहता है सर। नहीं, जैसा है कि मतदान का मीनिंग होता है किसी को अपना मतदान करना है। तो आप जो है तो ऐसे उम्मीदवार को, कौन से उम्मीदवार को आप दान करना चाहेंगे जो कि आपकी जो है सेवा देता है या फिर आपकी जो सेवा देगा। उन्होंने भैया बोले, आप बताइए आप किसको मतदान करेंगे? हम तो महाराज को करेंगे। जी, महाराज को क्यों करना पसंद करेंगे आप मतदान? उन्होंने ये देखो दान दिए, यहाँ वही करेंगे। यहाँ पर आप जो है चेहरा देखकर वोट देंगे या विकास देखकर वोट देंगे? नहीं, विकास देख के वोट देंगे, चेहरा देख के कैसे देंगे? जिसने हमारा काम किया है, जो अच्छा काम किया है आज तक, हम उसी को वोट देंगे। तो अभी यहाँ पर बहुत सारे जो है पार्टीज उम्मीदवार ठहरे हुए हैं, आपका वोट किसको रहेगा? तो हमारा अच्छा काम किया है वो तो हमें सबसे पहले तो हमारे संदीप सिंह गाड़ी वाले हैं, जिन्होंने हमारे एरिया का अच्छा विकास किया है। कभी भी साथ देते हैं, कभी भी फोन करो साथ देते हैं, फोन उठाते हैं। कोई बात हो, दिल्ली के कोई दिक्कत की बात हो, सबसे पहले संदीप सिंह गाड़ी वाले आए तो संदीप सिंह गाड़ी वाले को सबसे पहले हमारा एक मतदान बिल्कुल रहेगा, उनको तो एक मतदान बिल्कुल देंगे। एक पर्सन मौजूद है, इनसे इनकी प्रतिक्रिया लेते हैं। सर, जैसा कि अभी हम प्रभाग नंबर 3 में मौजूद है, अभी जो है महानगर पालिका के इलेक्शन होने जा रहे हैं, तो आप जो है अभी ये इस बारी में जो है पार्टी देखकर वोट देंगे या फिर किसी का चेहरा देखकर वोट देंगे? नहीं, वैसा कुछ भी नहीं, जो हमारा काम करेगा उसको दे देंगे वोट। जी, जैसा कि बहुत सारे पार्टीज है यहाँ पर रुके हुए, बहुत सारे हैं, मगर जो पहले जो हमारा काम करे वैसे लोगों को हम देख के वोट देंगे। तो आप किसको देना चाहेंगे? वो तो नाम बोल नहीं सकते आप। जी सर। हाँ, ठीक है। तो यहाँ पर अभी महानगर पालिका के इलेक्शन चालू है, तो आप जो इस बारी में जो है चेहरा देखकर वोट देंगे या फिर पार्टी देखकर? नहीं, चेहरा देखकर नहीं। अभी जो भी अभी गली में आ रहे अभी सब जन ऐसा जो अभी काम जो करेंगे, अभी बोल रहे जो करेंगे उसको ही वोट देंगे, नहीं बाकी किसको भी नहीं वोट देंगे हम। जी, तो जैसा आप ये बताना चाह रहे हैं, अभी पिछले बारी में बहुत सारे नगर सेवक होते गए हैं और अभी रनिंग जो है बहुत सारे उम्मीदवार है, तो आप किसको वोट करना पसंद करेंगे? हम छतरी को और बान को। छतरी और बान को लेना चाहेंगे। तो क्या नजर आया जो तो छतरी और बान में जो तो अभी बान वालों ने भी हमारे गली में बहुत काम करे, उन्होंने रास्ते वो लाइट वो अभी थोड़ी प्रॉब्लम है, वो अभी उन्होंने करेंगे। अभी वो छतरी विमानताई को टिकट नहीं मिला, अभी उन्होंने आने के बाद उन्होंने भी करेंगे काम। उनका धैर्य है वैसा, उन्होंने दिख रहा है, अभी उन्होंने आएंगे हमेशा। मिनलताई ने किस तरह से काम करे हैं आपके वार्ड में? आपके वार्ड में उन्होंने तो अभी कुछ नहीं काम करे, अभी उन्होंने आने के बाद उन्होंने अभी काम करेंगे। जैसा कि हमने बहुत सारे विजुअल्स देखे थे, मिनलताई ने जो है कुछ कार्ड्स वगैरह बना कर दिए थे, CSC सेंटर पे बहुत सारी योजनाएं चलाई थी, उसके बारे में कितना सच है ये बताइए। उसके बारे में उनका काम तो अच्छा है,
अब उनको मुझे उतना मालूम नहीं उनका कुछ। भाई आप बताइए। सब सब अच्छा है काम उसका, उसके साथ हम रहेंगे और बान के साथ भी रहेंगे। वो अच्छा करे, हमारे गली में भी उन्होंने अच्छा करे। बान के अलावा कौन सा चेहरा है जो आपको नया चेहरा पसंद नहीं करेंगे? बान की नया चेहरा क्या, वो महाराज क्या नाम है, गाड़ी ये आपल्या गलीत महाराज, गाड़ी वाले महाराज, हाँ गाड़ी वाले महाराज और छत्री वाली मिनलताई। म्हणजे या बारीला जे आहे 4 मतदान करायचे आहे. हा. 4 मतदान तुम्ही वेगवेगळ्या पार्टीला करणार, म्हणजे इच्छुक जे तुम्हाला जे चांगले वाटते आम्हाला जे त्यावर. आमच्या मनाला पसंत पडेल, आमचं जो चांगला करेल त्यांना आम्ही वोट देणार. तर सगळ्याला चेहरे बघूनच ना, माणसं चेहरा कसा बघावा लागेल. माणसाचे काम बघून करणार की तुम्ही पार्टी कोणी बघून करणार? खरं सांगू तुम्हाला, हम्म. हो हो म्हणतात, हो बरोबर आहे. कोणी काम करत नाहीत, मग तेवढं म्हणतात. हो ना. ज्याला मनात भावना आहे त्याला द्यायचं. हम्म. ही कोणती पार्टी आहे? तुम्ही आमची पार्टी नाही, आमचं चॅनल आहे. त्या channel आहे. आमची बातमी आहे. तुम्हाला काय वाटते की लोक कोणाला मतदान करावे आणि तुम्ही कोणाला करणार मतदान? मनातलं आता तुम्हाला काय सांगू, मी ज्याला द्यायचं त्याला बरोबर देतो. नेमकं कोणाला निवडून देणार असा काही विचार केलेला आहे का आपण? हा केलेला पंजाब मोदी, बस पंजाब मोदी. मोदी बस, इसके शिवाय आपने को पैसे भेज रहा बेचारा उन्हें पूर्वी से. म्हणजे तुम्हाला पैसे जे कोणाचे येते आणि कसले येतात? कोणती योजना आहे तुमच्याकडे 60 वर्षाची म्हणजे 60 वर्षाची योजना भेटते म्हणून तुम्ही मोदीला आणि पंजेला करणार. शिंदे सरकार जे आहे लाडकी बहीण योजनेची जे योजना चालू केलेली आहे, वो मालूम नहीं अपने को. मैं 60 वर्ष के पैसे आते ओके. पूर्वी से, हाँ उसको डालेंगे. आपको मालूम ही है, आपको मालूम ही है. धन्यवाद. तुम्हाला माहित आहे येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. 15 तारखेला आपल्याला मतदान करायचे आहे. ते सुट्टीचा दिवस नव्ह, मतदान करायचे दिवस आहे. घरी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हक्क दिलेला आहे मतदानाचा आणि ते सगळेजण मतदान करावं अशी माझी विनंती आहे. बरं दादा, 15 तारखेला जे निवडणूक होणार आहे, भरपूर उमेदवार रिंगणात आहात. तुम्ही कोणता चेहरा नवीन काहीतरी चेहरा असा विचार केलेला आहेत का आपण? आहे ना. कोणता चेहरा आहे ते? मिनलताई आहे. मिनलताई. आणखीन दुसरं? अजून महाराज होता. महाराज आणि मिनलताईच का? ते विकास करण्याच्या मार्गामध्ये हातात त्याच्याकडे सगळे दंड भेद पावर फ्युअर पैसा विसा हर गोष्ट त्याच्याकडे आहे आणि ते मदतीला बी येतात लोकांच्या. असा नगरसेवक नाही पाहिजे की ते फोन लावला की मी या गावाला आणि मी त्या गावाला, आम्हाला ते पाहिजेच नाही नगरसेवक. यंदा 4 वोट करायचे आपल्याला. 4 वोट, 2 वोट झालेले आणि 2 वोट कोणाला देणार असं काही निर्णय केलेला आहे? बाकीचे वोटिंग आता आपण विचार करूया, अजून 2-3 दिवस बाकी आहेत. अजून आपल्याला उमेदवार शिकलेला सवरलेला पाहिजे, त्याला माहिती पाहिजे या वार्डामध्ये काय लागते काय नाही, कोणाचे दवाखान्याचे काम असतील, या रोड नाली ड्रेनेज, फक्त एवढेच पाहिजे. उमेदवाराकडून कोणाचेही पैसे घ्यायची नाही आम्हाला. काय आम्ही जाऊन कोणाला म्हणणार का बाबा मला आज आलो मी आता पैसे दे. फक्त आम्हाला काय पाहिजे, मूलभूत सुविधा पाहिजे. सुविधा अगर आम्हाला राहिल्या, जे या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये कसं आहे, इथं गोरगरीब काम करणारी जनता आहे. त्याला काय कोणत्या का बिल्डिंग मध्ये राहणार नाही तर साध्या घरामध्ये राहतात. त्याला काय वाटते की बाबा आम्हाला जे सुविधा होता तेच सुविधा पाहिजे बस. आमच्यासोबत एक स्थानिक नागरिक आणखीन एक आहेत, ते काय दादा, येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? तुम्हाला काय वाटते? वाटायला आपल्या वार्डामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत, हे सुविधा ज्याही पक्षानं ज्याही उमेदवारानं करल त्याच्या पाठीमागे आम्ही राहू. आता ड्रेनेज आहे, रोडचे काम आहेत ना, लाईटच्या खांब्यावर लाईट नाहीत. एकदा लाईट लावून गेली की नंतर लाईट येत नाहीत. वर्ष कोणी लाईट बसवत नाही, त्याला खांब्याला लाईट पाहिजे. पाणी आलं तर नळाला पाणी येत नाही बरोबर. जे बी उमेदवार आमचं जे चालू दिसायला की तुमच्या वार्डात, हे बघा सध्या चालू आहे ना लाईट, दुसरं नाही का? नाही, एकच आता एक लाईट आहे, तिकडचा लाईट नाही, पलीकडचा. आता आयोजन लाईट बंद आहे, तेव्हा इकडचा बंद आहे. मेन कॉर्नरला लाईट बंद आहेत. आता हे विलक्षण आल्यानंतर एका बघा वरचा लाईट त्या वर लाईट बंद आहे. बरोबर. पण तुम्ही काय विचार केलेला आहे का कोणाला निवडून आणायचं असं काही? जे बी आमचं काम करतील, जे बी आपल्या एरियाला जे बी आपल्या डेव्हलप करतील त्याला आम्ही मतदान देऊ. आजी बोलायचं का काय?
येत्या 15 तारखेला तुम्हाला माहित आहे का नाही निवडणूक आहे? हाय हा मतदान करायचे आपल्याला. हा तुम्ही काय विचार केलेला आहे का कोणाला निवडून काही आणायचं आमच्या असं? गल्ल्यात सोय नाही, कोणाचा विचार काय कराव. काय सोय पाहिजे तुम्हाला? हापसा नाही इथं, लाईट नाही तर कोणती सोय आहे आमच्या इकडं? बरं, खड्ड्यामध्ये राहिल्या लोकांना सगळे सोय होते, सगळं मिळते, आम्हाला काय मिळते इकडं? तुम्ही जे मागच्या बारीला जिंकून दिलेला उमेदवार होता ते येऊन तुम्हाला बघितलं नाही का? बघितलंच नाही. 5 वर्ष निघून गेले, 6 वर्ष केव्हा बघलाय त्याने येऊन? एकदा आला नाही आमच्या गलीला. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं काय म्हणणं आहे त्या उमेदवारांना? जे आम्हाला सुविधा करून देईल त्याला देता आम्ही. बरोबर. हा नगरसेवकला म्हणलं इकडे लावलाच, आमच्या इकडे लाव म्हणले, लावला नाही. आमच्या इकडे कोणती सोय करायला नगरसेवक आलेच मतदानापुरता येतात आणि मग कोणीच बघणार आम्हाला. हा कोणीच बघणार, काय कामाचे नाहीत नगरसेवक. आमची आता सोय करील, आम्हाला हापसा पाडून देईल, नळ हे लाईट लावून देईल खांब्यावर, तवा आम्ही टाकता, मग तवर टाकणारच नाही. रुक्मिणबाई भालेराव. आता तुम्हाला भरपूर त्रास दिसायले ते तर सांगायले तुम्ही. आता निवडणूक करणार का नाही मग तुम्ही? कोणाला निवडून देणार? आता कोणी आल्यानं बघूच की कोणी येते काय म्हणतात. आले येतात जातात जायला काय नाही, बकड येतात येणारायला काय कामाला येत नाहीत ना. मतदान आहे का नाही? मतदान कार्ड आहे का नहीं आपल्या पाशी? हाँ मतदान कार्ड नहीं है आपके पास में? ठीक है, बना लो, आगे काम में आएगा. कितना उम्र हो गया आपका अभी? काका येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. नांदेड महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. त्या रिंगणात भरपूर जे आहे उमेदवार रिंगणात आहात. आपण कोणाला निवडून आणायचे आहे तर काय विचार केलेला आहे का आपण? नाही नाही कोणालाच नाही आणायचे. नाही आणायचं कोणाला. बरं, असं काही विचार केलेला नाही. वोट टाकणार की बरोबर? हो ना. किती वोट टाकणार? आता आम्हाला यंदा 4 वोट करायचे आहे. 4 लोकांना आपल्याला निवडून आणायचे आहे. माहित आहे ना आपल्याला येत्या 15 तारखेला मतदान करायचा दिवस आहे. ताई येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. त्या रिंगणात भरपूर जे उमेदवार आलेले आहेत. तुमच्या दारी कोणी आले का? आणि तुम्ही काय असा विचार केलेला आहे का यांना निवडून आणायचे? आपण हो करू का निवडून आणायचे. असं काय विकास राहिलेला आहे तुमच्या गली मोहल्ल्यात जे तुम्ही त्यासाठी तुम्ही निवडून आणणार? काय नाही, रस्ते ते पाण्याचा व्यवस्था, नळाला खराब पाणी आले चांगले, याच्यासाठी निवडून द्यायचा. काय म्हणायचं विचारतात ना त्यांनी. ताई तुम्हाला माहित आहे का नाही येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. मतदानचा दिवस आहे, ते सुट्टीचा दिवस न मतदानचा दिवस आहे. आपण मतदान कोणाला करणार असा काही विचार केलेला आहात का? नाही, आणि काही विचार केला नाही. काय विचार केलेला नाही? ते जुने नगरसेवक होते ते येतात का नाही इकडे गल्लीमध्ये? तुमचा काय विकास केलेला आहे त्याच्याबद्दल सांगा ना काहीतरी. येतात. तुम्ही या बारीला जे पार्टी बघून मतदान करणार की चेहरा बघून मतदान करणार? नाही, पार्टी बघून. पार्टी बघून. एक मिनिट कॉल बॅक. काय बोलणार का काही? हा काहीतरी मतदान बद्दल विकासाबद्दल काहीतरी 15 तारखेला मतदान आहे, माहित आहे का तुम्हाला? हा. तर तुम्ही मतदान जे आहे 15 तारखेला आहे. अनेक पार्ट्या उभं टाकलेल्या आहे. तुम्ही पार्टी बघून वोट देणार की माणसं बघून वोट देणार? आमची जे गलीमध्ये सेवा केली त्या माणसांनी वोट देणार. हा. कोणाला देणार? आमची आता गलीमध्ये कोण सेवा करते ते खाईल देवा. म्हणजे केलेली आहे का पहिले? याच्या अगोदर कोणी सेवा केलेली आहे का? त्याचं नाव काय माहिती? रोड नव्हते रोड केले, नाळा हे केले. कोण केले? आपल्या हे ना महाराजांनी केले. हा पुरं महाराजांनी केले. असं आहे का? मग यंदाही त्यांनीच उभे राहिलेले आहेत. आता हो का आमच्या आता 4 मत आहेत ना. हो. आम्ही एक महाराजा टाकू. हो. एक आता आपल्या तुमचं कोणती आहे? आमची पार्टी नाही, आमचं चॅनल आहे बातमी आमच्या घ्यायला. माध्यमातून तुमचा काही विकास झालेला आहे नाही झालेला आहे ते विचारपूस करायसाठी आम्ही आले. फक्त आमच्या काही आम्ही न्यूज चॅनल वाले बातमी वाले आहोत. लोकांची जी समस्या आहे आम्ही त्यांची समस्या आम्ही लोकांना. हो मग आता आमच्या महाराजांनी इतकं चांगले रोड काही नव्हतं, रोड नव्हता, काही नव्हता, महाराजांनी चांगले केले आम्हाला. निराधार नाही, कुणाचं काही नाही गलीमध्ये. बरोबर.
येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे, तुम्ही कोणाला मतदान करणार याचा काही विचार केलेला आहात का आपण? मी मतदान कोणाला करणार, कोणत्या पार्टीला करणार, आमची बातमी घ्यायला आलो, आम्ही न्यूज चॅनल वाले आहोत. असं का? हा, तर तुम्ही कोणाला टाकणार मत? कमळाला आणि ह्याला धनुष्यबाणला. बरं. काका, काही 2 शब्द जे निवडणूक होणार आहे, मतदान टाकणार आहे त्याच्याविषयी बोला. कोणाला मतदान टाकणार आहे? येत्या 15 तारखेला जे निवडणूक लागलेली आहे, जुने नगरसेवक आहेत आमचे, जुने नगरसेवक कोण आहे आपण विचार केला? गाडीवाले शंकर सिंगचे चिरंजीव जुने आहेत आमचे पहिले नगरसेवक अपक्ष. आता पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे. ओके ओके. हा सांगा सर. आपल्याला एक कोणतीला टाकायचं, बाकी तुम्ही कोणीकडून टाका, तुमची मर्जी राहिली. हा, तुमची जनतेला हे म्हणजे हा. वंचितचा कोण उमेदवार आहे? आपले अमित भाई आणि ते सौगीच आहेत, तर आपल्याला की नाही याला टाकत. सध्या आम्ही प्रभाग नंबर 3 मध्ये आहेत. नगरपालिकाचे इलेक्शन आहे. तुमच्या प्रभागात किती विकास झालेला त्याबद्दल सांगा. नाही, येत्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे आणि मतदानच्या रिंगणात, निवडणुकीच्या रिंगणात भरपूर उमेदवार उभे राहिलेले आहेत. तुम्ही कोणता चेहरा पसंत करणार, त्याच्यात निवडून कोणाला देणार, असं काही ठाम विचार केलेला आहे का तुम्ही? देऊत की आता सगळे आपलेच आहेत. सगळे आपल्या 4 मतदान करायचे आपल्याला. हो ना, मग सगळ्याला एक एक वोट द्यायचं ना आपण. तारखेला मतदान आहे, माहित आहे का तुम्हाला? निवडणूक लागलेली आहे नांदेड महानगरपालिकाची. येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. आपल्याला मतदान पण करायचे आहे. आपण असा कोणता पसंतीचा चेहरा ठामपणे हे केलेला आहेत का, यांना निवडून आणायचे असं? कोणाला टाका? काय म्हणले? कोणतं वय? आमची बातमी आहे, बातमीसाठी आले आम्ही. तुम्ही मतदान करणार, कोणाला करणार? मला ऐकू येते का चांगलं? तुम्ही मतदान कोणाला देणार? 65 वर्षाची 60 वर्षाची, ते तुम्हाला योजनेचा लाभ भेटत नाही का? काहीच नाही. खायला म्हणजे शेजारचं ते बाई देते. मला कोण दिले त्याने टाकतो. तुला सांग पैसे किती पाहिजेत? आपलं नाव काय आहे मावशी? मुलं बाळ नाहीत का आपल्याला कोणी? मोगलाबाई. मोगलाबाई. आपल्याला मुलं बाळ नाहीत का? मुलं बाळ नाहीत का कोणी आपल्याला? पोरगा आहे का? पोरगा पोरगा नाही, पोरगी नाही, नवरा नाही. तुम्ही काय इथेच राहता, ह्या खोलीमध्ये राहता? ये घेतले त्यांच्या पलाटवर मी राहिलो. त्यांनी राहण्यासाठी तुम्हाला करून दिलं. खाण्याची पिण्याची सोय कोण करते तुमची? कोणी नाही, मीच करतो, मीच खातो. बापू हे म्हणालो ना, शेजारचं देऊ लागले मला खायला पियाला. शेजारच देऊ लागले, कोणी नाही. शेजारी जे द्याले त्यांचे नाव माहित आहे का तुम्हाला? शेजारी जे देतात त्यांचे नाव सांगा ना, 1-2 नाव. ये बाई, ये बाई, मी त्याला 2 बाई. नाव सांगायचं, नाव माहित आहे का? नाव सांगाय. मग सांगते बाई, तुला आलं तर. यांना कोणी नाहीत काय? मी सांगू का? यांना कोणीच नाहीत काय? यांची मदत कोणी करत नाहीत. शेजारी पाजारी जो लोक देतात तेच त्यांनी खातात. जे पण येतील ते यांची सुविधा सोय घ्याव. दिलेला देतो, मला खायला पैसे नाही. गरीब आहे. कोण शेजारचं द्यायचे मला खायला. मला पैसे मी एकली चावली, एकूण नाही, लेकरं नाही, नवरा नाही. बाई मौसी को हम ही देते, खाना पानी वो सब देते। आज जब से हम उनको पूरा देते, चाय पानी उनको कोई भी नाही. ताई ये ना. आमच्या इथं सगळं महाराजांना विकास केले, चांगलं पण केले. आता राहिलेलं काम हे महाराज येतील ते करतील. महाराज म्हणा किंवा दुसरं कोणी बी म्हणा, महाराजांनी असं म्हणजे काय येतील. काम केलेलं आहे? सर्व लोकांचं हेच मत आहे की महाराजांनी काम केले. तर असं काय कोणतं नेमकं केले काय म्हणजे मोठं काम आधी काय आमच्या केलंय गलीला देणीच नव्हतं. बरं. काय नाल्यासाठी खूप भांडण नव्हतं, काय नव्हतं, सगळं केले गाडीवाले महाराज. रोड केले तर लाईट छान केलं. तर आम्हाला काय सारवायचं ठरलं नाही, की सडा शिपायचं ठरलं. लय मस्त काम केले. महाराजाशिवाय दुसरा पण पर्याय आहे की तुमचा? नाही, आमचं त्यानेच विचारण केलं, आम्हाला खूप चांगलं त्यानेच केलं.
दुसऱ्याला संधी देणार नाही का तुम्ही देऊ संधी देऊ ना, काम नाही द्यायचं दुसऱ्याला बी देऊ संधी. दुसऱ्याने आमचं असं केलं तर आम्ही दुसऱ्याला संधी देऊ. नाही कसं आहे, या बारीला आपल्याला 4 मत करायचे आहे. 4 मत 4 मत तुम्ही कोणाकोणाला करणार? आता जे आम्हाला भेटल, आमचं मन ज्यांना म्हणाला आम्ही त्यांना करू. एक मत तुमचं म्हणजे नक्की केलेलं म्हणजे आहे. आम्ही नाही सांगणार तुम्हाला की आम्ही त्यांनाच करणार हे राज करणार. हा. आम्ही नाही